ग्रंथोत्सव 2012 महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई, जिल्हा माहिती कार्यालय वर्धा, शासकीय जिल्हा ग्रंथालय वर्धा आणि विदर्भ साहित्य संघ शाखा वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आपल्या उपस्थितीमध्ये संपन्न होतो आहे। आणि दुपारी ग्रंथदिंडी निघाली होती। खरं तर ग्रंथदिंडी हेच ग्रंथोत्सवाचं उद्घाटन असतं, पण तरी एक औपचारिकता असते आणि ती औपचारिकता आपण उशिरा का होईना एवढ्या थंडीमध्ये बसून आपण या ठिकाणी उपस्थित आहात। तर आपल्या उपस्थितीमध्ये शासकीय ग्रंथोत्सव 2012चं उद्घाटन झालं असं मी आधी जाहीर करतो। मित्रांनो, या ग्रंथोत्सव उद्घाटन कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अध्यक्ष आमचे ज्येष्ठ मित्र प्राध्यापक शेख हाशम, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, जिल्हा ग्रंथपाल सूरज मडावी, आमचे मित्र आवळे साहेब, समोर सर्व परिचित कवी मित्र, खाजगी मित्र, बंधू आणि भगिनींनो, ग्रंथोत्सव 2012 हा 3 दिवस चालणारा कार्यक्रम आहे आणि 12, 13, 14 अशा 3 दिवसामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांनी हा संपन्न होणार आहे। यामध्ये कथाकथन आहे, परिसंवाद आहे, बाल साहित्य संमेलन आहे, सर्व काही। खरं तर हा कार्यक्रम 5 वाजता सुरू व्हायला पाहिजे होता, पण ग्रंथदिंडी अतिशय उत्साहात पार पडली आणि तीच जवळपास 4, 4:30 पर्यंत चालली। दैठणकरांनी सांगितलं की ग्रंथदिंडी आणि बाकीही लोकांनी सांगितलं की ग्रंथदिंडी ही अतिशय उत्साहात आणि मुलांचा उदंड उत्साह ग्रंथदिंडीमध्ये दिसून आला। बाकीही ग्रंथप्रेमी मंडळी या कार्यक्रमामध्ये ग्रंथदिंडीमध्ये सहभागी झालेली होती। ग्रंथदिंडी हा आपल्या संस्कृतीचा एक फार महत्त्वाचा इतिहास आहे। कोणत्याही ज्ञानाची सुरुवात ही ग्रंथांनी आणि दिंडीने होते। दिंडी हा शब्द वारकऱ्यांचा आहे। दिंडी गेली पुढे, वारकऱ्यांची दिंडी, ज्ञानोबा विठोबांची परंपरा, ज्ञानोबा तुकोबांची परंपरा। बहिणाबाईंनी सांगितलं होतं, ज्ञान देवे रचिला पाया, तुका झालासे कळस। आणि या वारकरी परंपरेत एकनाथांचं, नामदेवांचंही स्थान फार मोठं आहे। त्याशिवाय सुद्धा महानुभावांनी आणि नंतरच्याही अनेक संतांनी वारकरी साहित्याची, संत साहित्याची दिंडी आणि परंपरा, पताका, भागवत धर्माची पताका, जो धर्म जगामध्ये असा एकमेव धर्म आहे की ज्या धर्मामध्ये सर्वांना अधिकार। तुकोबांनी अधिकारवाणीनं 17व्या शतकात सांगितलं होतं की सकळांशी येथे आहे अधिकार, बाळे नारी नर आदी करुणी वेश्याही, चांडाळा ही अधिकार। म्हणजे तुकोबांनी केवळ 4 वर्णांनाच अधिकार आहे विठ्ठलाची भक्ती करण्याचा असं नव्हे, नामस्मरण करण्याचा, तर सबंध जाती, धर्म, पंथ कोणतेही असो सर्वांनाच भक्तीचा अधिकार। प्रत्येकानं यायचं, भक्ती करायची, ध्यान करायचं, चित्त शुद्ध करायचं आणि समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो याची जाणीव करून घ्यायची आणि नंतरचं उर्वरित आयुष्य तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता या पद्धतीनं घालवायचं। या परंपरेतली ग्रंथदिंडी अतिशय उत्साहामध्ये पार पडणारच।
आमच्यामधला उत्साह कमी झाला असेल, आमचं वय, व्याप, काम, ताणतणाव, जगण्याच्या समस्या, बऱ्याच समस्या, आमचं जीवन, आम्ही कुटुंब चालवणारे, कुटुंबातले कर्ते, मुलाबाळांचं पालन पोषण करणारे, अनेक समस्यांमध्ये आम्ही गुंतलेलो आणि ह्या समस्या सोडवता सोडवता त्या ग्लोबल विलेजमध्ये, तंत्रज्ञानाच्या ह्या युगामध्ये आम्हाला खूप परिश्रम करावे लागतात, खूप मेहनत घ्यावी लागते, खूप कामं करावे लागतात आणि त्यामध्ये ग्रंथांकडे लक्ष देणं, ग्रंथ वाचणं, ज्ञानाची कवाडे जगानं उघडी करून ठेवलेली आहे, पण आम्हाला त्यामध्ये प्रवेश घेताना अनेक अडचणी येतात, येणार. पण शेवटी दैठणकरांनी सकाळी मला बोलताना सांगितलं होतं की सर, दोन प्रकारचे लोक असतात. एक वाचणारा वर्ग, वाचक, त्याला सांगावंच लागत नाही, तो वाचतच असतो, काही ना काही वाचत असतो. वाचकाला काही मर्यादा नाही, जे मिळालं ते वाचते. वेगवेगळ्या प्रकारचे वाचक असतात. जे वाचक असतात ते वाचतच असतात कोणतीही पुस्तक. शेवटी त्यांना त्याच्यातून काही ना काही मिळतं म्हणूनच ते वाचतात. कोणत्याही पद्धतीचं ज्ञान ते घेतात. आणि दुसऱ्या प्रकारचे लोक असतात की ते वाचतच नाही. मग तुम्ही त्यांच्यावर जबरदस्ती करू शकता का? नाही. आता ज्यांचं वय झालेलं आहे, आमच्या वयात, मध्यम वयात असतील, प्रौढ वयात असतील, किशोर वय ओलांडलेलं असेल, अभ्यासाचं वय संपलेलं असेल, मग आता काय वाचणार? आधी त्यांनी वाचलेलं नाही, अभ्यास केला, पुस्तकं वाचली, परीक्षा दिली, पास झाले, नोकरीला लागले, नंतर आयुष्यामध्ये फक्त पैसेच कमवायचे असतात आणि कुटुंबच पोसायचं असतं, बाकी काहीच करायचं नसतं, ज्ञानही मिळवायचं नसतं आणि समाजासाठी काही उतराई वगैरे तर काही व्हायचंच नसतं. अशा अवस्थेमध्ये अनेक लोक, बहुतांश लोक जगत असतात. त्याच्यामध्ये त्यांचा बिचाऱ्यांचा दोष नसतो. सर्वसामान्य माणसाचं जीवन आहे, त्यांच्याकडून तुम्ही काय अपेक्षा करणार? तो वर्ग गेला. मग आता दैठणकरांनीच सांगितलं, तेच मी तुम्हाला सांगतो. फार अभ्यासू आहेत दैठणकर, मला लक्षात आलं. ते म्हणाले की जो वाचकच वर्ग राहिलेला नाही आहे त्याला बाजूला काढून टाकू. मग आता काय करायचं? तर ग्रंथदिंडीनं त्याचं उत्तर दिलं. बरोबर. कोणता वाचक वर्ग आता निर्माण होणार आहे? जो वाचक नव्यानं निर्माण होणार आहे समाजामध्ये, तो कोण? विद्यार्थी. आणि कोणता विद्यार्थी? मेडिकलला, इंजिनिअरिंगला गेलेला किंवा आणखी MBAचं शिक्षण, उच्च शिक्षण घेणारा, ग्लोबल नॉलेजमध्ये प्रवेश करणारा, तो आपलं काम करेल, तो त्याचे पुस्तकं वाचेल, नंतर आयुष्यात कधी काही करणार, जास्तीत जास्त तो नेटवरून नॉलेज मिळवेल. पुस्तकं वाचणे हा प्रकार तो करणार नाही. कोणता वाचक मग पुस्तकं वाचेल? शेवटी पुस्तकं निघणार आहेत, पुस्तकं राहणार आहेत, पुस्तकं नष्ट होणार नाही. जग नष्ट झालं तेव्हा पुस्तकं नष्ट होतील आपोआप. पण जोपर्यंत जग आहे, जोपर्यंत आपण आहोत, जोपर्यंत जग आहे, जोपर्यंत माणूस आहे, तोपर्यंत पुस्तकं निघणार आहे, पुस्तकं वाढणार आहे, ग्रंथालय समृद्ध होणार. ग्रंथालयाच्या समृद्धीची चिंता करण्याची आज गरज नाही आहे. ती समृद्ध आहेत आणि समृद्ध होतील. कारण ज्ञान, प्रतिभा ही पुस्तकांची निर्मिती करणारच. ती रोखता येत नाही. जो न देखे रवी वो देखे कवी, हे आपण हजारो वर्षापासून ऐकत आलेलो. आणि प्रतिभावंत जे आहे ते सृजन करणारच, पुस्तकांची निर्मिती होणारच. वाचक पाहिजे.
पुस्तकं लायब्ररीच्या कपाटामध्ये आहेत आणि ती कपाटच उघडली जात नाही. मग मग पुस्तकांचं भवितव्य काय? पुस्तकं जरी कपाटात बंद असली तरी ती वाचली जातीलच केव्हा ना केव्हा. कोणीतरी वाचक येईल आणि ती वाचली जातील. आज नाही, उद्या नाही, परवा, 5 वर्षानं, 10 वर्षानं, 20-25 वर्षानं, जोपर्यंत पुस्तकांचं आयुष्य आहे तोपर्यंत पुस्तकं वाचलीच जातील. कोणी ना कोणी ती वाचतीलच. पण मोठ्या प्रमाणावर वाचावीत पुस्तकं, हा एक जागरणाचा भाग. आणि हे जागरणाचं काम शासनानं हातात घेतलेलं आहे. आणि जे शासकीय अधिकारी आपल्या समोर बोलले, प्रबुद्ध अधिकारी आहेत, असे अधिकारी जर सापडले शासनाला आणि त्यांचे हेतू जर शुद्ध असले तर वाचनाची चळवळ, वाचकांची चळवळ समाजामध्ये वाढेल आणि ग्रंथोत्सवाचे जे कार्यक्रम समाजाच्या पैशावर शासनानं केलेले असतात त्याचंही सार्थक. या ठिकाणी जरी आपण कमी असाल पण तरी एक माणूस लाखो लोकांच्या बरोबरीचा, कारण तो संदेश देत असतो आपल्या कुटुंबात, बाहेर. म्हणून जे विद्यार्थी लहान आहेत, म्हणजे विशेषत्वानं प्राथमिक शिक्षकांची जबाबदारी आणि आपल्या पालकांची जबाबदारी जास्त महत्वाची. वाचक तयार केलाच पाहिजे. ती काळाची गरज आहे, ज्ञानाची गरज आहे, जगाची गरज आहे. आणि ती आपल्या कुटुंबाच्या सभ्य आणि सांस्कृतिकपणाची सुद्धा गरज आहे. ती आपण ओळखलं पाहिजे आणि आपल्या कुटुंबामध्ये मुलाच्या जन्मापासून त्याच्यावर वाचनाचे संस्कार केले. अभिमन्यू पोटामध्ये असताना कृष्णाचा उपदेश जेवढा त्यानं ऐकला त्याचा त्याला उपयोग झाला. म्हणजे मूल जेव्हा गर्भात वाढतं तेव्हापासून त्याच्यावर संस्कार सुरू होत असतात आणि ते होतातच. आई सुशिक्षित असेल तर ती आपल्या मुलांना समृद्ध करते. ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या, विस्तारल्या, वाढल्या. पण पुस्तकांची ही गरज आहे, कारण ज्ञानाचे हे प्राथमिक स्रोत आहे. आपली मुलं नेटवर बघतात, आनंद आहे. नेटवरचं ज्ञान ते घेतात, ते जागतिक होतात, ती गरज आहे. पैठणकरांनी हाही एक मुद्दा भाषेच्या संदर्भात मांडला होता की अलीकडे नेटमुळे, ग्लोबल टेक्निकमुळे आणि ज्ञानाच्या, विज्ञानाच्या, तंत्रज्ञानाच्या कक्षा रुंदावल्यामुळे आपल्या मराठी भाषेचं भवितव्य धोक्यात आलेलं आहे असं त्यांना वाटतं. अनेकांना वाटतं, त्यांनाच नाही. साहित्य संमेलनात सुद्धा मराठी भाषा मृत्यूचे आटके देत आहे अशा प्रकारचे परिसंवाद होतात आणि मोठे मोठे भाषा तज्ज्ञ आणि आमचे लेखक मित्र घसा कोरडा करून करून मराठी भाषेविषयीची चिंता व्यक्त करतात. खरं आहे, प्रत्येक सुहृदय मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या माणसाला मराठी भाषेच्या भवितव्याची चिंता असणं साहजिक. पण मी तुम्हाला सांगतो, चिंता करू नका. मराठी भाषा ही जगामध्ये बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, 5व्या, 6व्या, 7व्या, 8व्या, 9व्या, 10व्या नंबर. तुमच्या महाराष्ट्राची मराठी, तुकोबा ज्ञानोबांची मराठी ही जगातली 10वी भाषा आहे, याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. ते आपल्याला माहीत असलं पाहिजे. मग जी भाषा एका राज्याची भाषा, एवढ्या मोठ्या जगामध्ये हजारो लाखो भाषा, 40,000 आदिवासी भाषा नष्ट झाल्या. हजारो बाकीच्याही छोट्या छोट्या भाषा नष्ट झाल्या. ज्या भाषा उरल्या त्या बऱ्याचशा इंग्रजीनं मारलेल्या नष्ट झाल्या.
काही चिंता करायचं काम नाही. मराठी भाषेवर इंग्रजीचं आक्रमण होऊ द्या, दैठणकर साहेब, तंत्रज्ञानाचं आक्रमण होऊ द्या, भाषेचं संक्रमण होऊ द्या, मराठी भाषेच्या भवितव्याची चिंता करण्याची गरज नाही. उलट ती भाषा कशी विकसित होईल, दुसऱ्याही भाषांचे शब्द, वाक्य किंवा आणखी काय काय पाहिजे ते समाज आपोआप घेतो. तुम्ही जर तुमच्या भाषेच्या जिवंतपणाचा धरा नष्ट करण्याचा प्रयत्न केला, होणार नाही. तुमची मुलं, तुम्ही त्यांच्यावर कोणतेही संस्कार करा, त्यांना पुस्तक वाचायचं नाही सांगितलं तरी ते शिक्षक सांगतील त्यांना अभ्यासाचे पुस्तकं वाचतील, मराठीचा अभ्यास करतील, कथा कादंबऱ्या, जीवनाचं जे ज्ञान मराठी भाषेतून मिळतं ते घेतीलच. आणि त्यांना आवड निर्माण होईल नाही होईल, नेटवर बसतील, सिनेमे पाहतील, काय काय करायचं ते सर्व करतील. आणि त्यातून काही लेखक सुद्धा होतील आणि ते आपल्याच भाषेमध्ये, आणि ती मराठीच असेल. मराठी भाषेचा सिद्धांत काय आहे हे मी तुम्हाला सांगतो, त्यावरून हा मुद्दा स्पष्ट होतो. भाषा या धातूपासून, भाष या धातूपासून भाषा बनला, शब्द बनला. भाष म्हणजे काय? भाष म्हणजे भाषा, भाषण म्हणजे काय? बोलणं. भाषा म्हणजे केवळ बोलणे, लिहिणे नाही. आणि बोलणे हा मानवाचा जन्मजात स्वभाव. एखाद्या माणसाला तुम्ही 8 दिवस खोलीमध्ये बंद करून ठेवा, तो एकट्याच बोलेल, आरडाओरडा करेल, बोलण्यासाठी मुक्त होण्याची धडपड तो करेल स्वतः. आणि जर तुम्ही केलं नाही तर तो स्वतःची बोलेल. म्हणजे अभिव्यक्ती ही तुम्हाला थांबवताच येत नाही. भाषेचा प्रश्नच नाहीये. कोणत्याही भाषेत त्याला अभिव्यक्ती करू द्या, भाषेला मृत्यू नाहीच आहे. भाषा जिवंतच असते आणि सरमिसळ होते, संक्रमित होते. बोलणे हा जर भाषेचा स्वभाव आहे, संपर्क हे जर भाषेचं ध्येय आहे आणि ते जर पूर्ण होत असेल, मी जे बोलतो ते मराठी, गुजराती, उर्दू, पारशी, अरबी, इंग्रजी या साऱ्या भाषांच्या संस्कारातून जी एक ग्लोबल मराठी तयार होईल, त्या मराठीतून मी किंवा तुमची मुलं जर उद्या चालून बोलत असतील तर ते मराठी भाषेचं नवीन रूप आहे. त्याला तुमचा पायबंद नाही लागू होणार. मराठी भाषा मेली नाही, मरणार नाही. ती नव्या रूपामध्ये समाजाला सामोरी जाईल आणि तुमची नवी पिढी, समाजाची नवी पिढी नवीन भाषा घडेल आणि ती मराठीच असेल. भाषेमध्ये संक्रमण रोखता येत नाही. मराठी भाषा तुम्ही बघा, कोणतीच भाषा 100% कधीच शुद्ध नसते. कारण भाषेचं कामच नाही आहे शुद्ध करणं. भाषेचं काम आहे संपर्क पूर्ण करणं. भाषेचं काम आहे लेखकानं जे लिहिलं ते वाचकांना समजणं. भाषेचं काम आहे मी जे बोलून राहिलो ते तुम्हाला समजणं. एवढंच काम. भाषा लिखित असो, बोली असो, तुम्हाला जर ती समजत असेल, त्यात मी इंग्रजी शब्द वापरले, ते मराठीत लिहिले आणि टेबल, खुर्ची, चेअर, माईक, डायरेक्ट, इनडायरेक्ट वापरले समजा मराठीमध्ये, काय वापरलं का? स्वीकारायचं. ते तुम्ही रोखूच नाही शकत. आणि त्या भाषेच्या संक्रमित अवस्थेबद्दल तुम्ही बोटही मोडू नाही शकत. पिढीमधलं अंतर आहे. भाषेचं चांगलं रूप तुम्ही पाहिलं, आता संमिश्र रूप तुमच्या समोर आलेलं आहे, म्हणून तुम्ही गांगरून गेले. काही गांगरायचं कारण नाही. तुम्ही त्या भाषेला
कसं आपल्याला त्यातल्या त्यात दुरुस्त करता येईल. आपल्या मुलांचे जे उच्चार आहेत, सामान्यपणे प्रत्येक घरामध्ये आता इंग्रजी शिक्षणाचा फार प्रसार झालेला आहे. रिक्षावाला सुद्धा आपल्या मुलांना कॉन्व्हेंटमध्येच पाठवतो, कारण त्याला असं वाटतं की कॉन्व्हेंटमधूनच माझा मुलगा मोठा होणार आहे. त्याचं चुकत नाही बिचाऱ्याचं. तो 50 रुपये 100 200 300 रुपये कमावणारा माणूस, त्याला जर असं वाटत असेल की माझा मुलगा माझे 100 रुपये रोजचे माझ्या मुलासाठी खर्च झाले पाहिजे, मी त्याला कॉन्व्हेंटमध्येच पाठवतो. व्हेरी गुड, परिवर्तन झालेलं आहे. तो दारू न पिता जर आपला पोरगा कॉन्व्हेंटमध्ये पाठवत असेल तर आनंद आहे. आणि त्याचा पोरगा जर इंग्रजी शिकत असेल आणि मराठीतही बोलत असेल आणि मराठीचाही वापर करत असेल आणि त्या भरवशावर जर तो मोठा अधिकारी होत असेल तर त्याला थांबवण्याचं काही कारण नाही. तुम्ही तुमच्या मुलांना पाठवणार, तुम्ही आपले इथं मराठी बोलणार आणि त्यांना फॉरेनमध्ये पाठवणार. सारे दिग्गज मराठी लेखक आणि दिग्गज भाषा तज्ज्ञ आपल्या मुलांना परदेशात पाठवणार आणि इथं मराठीची चिंता करणार. तुमच्या हातात हे प्रश्नच राहिलेले नाही आहे, कारण भाषेनं आपले प्रश्न समाजाच्या हाती ठेवलेले नाही आहे आणि अनादी काळापासूनचा तो इतिहास. भाषा स्वयंसिद्ध आहे, ती स्वतः निर्माण होते, समाज त्याची निर्मिती करते आणि भाषेच्या निर्मितीला कुठेही पायबंद घालता येत नाही. कोणीच घालू शकत. तुम्ही फक्त बोलू शकता, भाषा थांबू नाही शकत. म्हणून भाषेचं विकसित रूप स्वीकारणं ही काळाची गरज आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही भाषेचं कार्य करायचं आहे ते प्रामाणिकपणे तुम्ही करा. पण चिंता करण्यापेक्षा भाषा नीट करण्याचे आणि आपल्या मुलांचे उच्चार त्यांना नवे नवे मराठीतले शब्द वारंवार सांगून ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमची आहे. ती तुम्ही करणार नाही आणि तुम्ही त्यांच्या नावानं बोट मोडणार. अरे हा पोरगा कॉन्व्हेंटमध्ये जाते, आता मराठी विसरला. मी माझ्या घरामध्ये माझ्या मुलींना अनेकदा मराठी शब्द सांगतो की बाई या शब्दाला हा पर्यायी शब्द आहे, लक्षात ठेव. हे आम्ही केलं पाहिजे, हे जास्त महत्वाचं. जर तुम्हाला भाषेची चिंता असेल, भाषेच्या भवितव्याबद्दल खरोखर आस्था असेल तर तुम्ही ती आस्था कृतीमध्ये आणा. तुमच्या घरातली भाषा पहिले सुधरवा. त्यांना इंग्रजी शिकू द्या. तुम्ही सांगा त्यांना की याला असा असा इंग्रजी शब्द आहे, तुम्ही आपलं ज्ञान वाढवा. त्यांना मराठीचे शब्द आणि इंग्रजीचे शब्द तुम्हालाच सांगता आले पाहिजे. इंग्रजीच्या शब्दाला पर्याय तुम्हाला समजला पाहिजे, तुम्ही त्यांना तो सांगितला पाहिजे. आणि हे काम जर तुम्ही केलं तर भाषेचा प्रश्न सुटेल. म्हणून भाषेच्या भवितव्याची महाराष्ट्रभर चिंता सुरू आहे. मी एक लेखक या नात्यानं मला मराठी भाषेची अजिबात चिंता वाटते. मला माहित आहे की माझी मराठी भाषा जगामध्ये 10व्या नंबरची आहे. जोपर्यंत जग आहे तोपर्यंत माझी मायबोली टिकून राहणार. माझ्या मुलांनी संक्रमित मराठी स्वीकारली तर मी त्यांना सांगणार की हे शब्द आहे. आपण जर या मुद्द्याच्या आणखी खोलात गेलो तर एक मुद्दा मी तुम्हाला सांगतो. ज्ञानदेवाच्या काळामध्ये जी मराठी भाषा होती ती खूप गोड होती. माझा मराठीचा बोलू कौतिके, परी अमृतातेही पैजा देणे. पसायदान ही मराठी आज आहे का? त्या मराठीमध्ये तुमची पिढी बोलते का? ज्या घरामध्ये म्हातारे मराठी बोलतात तपासून पहा. म्हणजे ज्ञानेश्वरांच्या कालखंडाला 700 वर्ष झाले, तुकोबांच्या कालखंडाला 400 वर्ष झाले. मग तुकोबांची मराठी तरी आज शिल्लक आहे का? त्यानंतर 1930 पासून पुण्याच्या शास्त्री मंडळींनी जी मराठी घरात बोलली, संस्कृत शिकले, मराठी घरात जी बोलली
ती पुण्याची बोली भाषा संबंध महाराष्ट्रावर भाषिक धोरण म्हणून अभ्यासक्रमातून राबवली. 1930 किती वर्ष झाले? 80 वर्षाच्या आधी मराठी भाषेचं धोरण ठरलं. तोपर्यंत कुठे होती मराठी भाषा? आणि त्यावेळी जी मराठी भाषा बोलली जात होती पुण्यामध्ये, शास्त्री मंडळींनी म्हणजे संस्कृत प्रचूर मराठी भाषा ही मराठी प्रमाण भाषा म्हणून आणि साऱ्या महाराष्ट्रामध्ये ज्या बोली भाषा बोलल्या जात होत्या त्या न्यूनगंडानं बाजूला सारल्या की तुम्ही अशुद्ध बोलता. म्हणजे संबंध महाराष्ट्र जी मराठी बोलतो आपल्या आपल्या प्रदेशामध्ये ती अशुद्ध, ती गावंढ, ती खेडवत. आणि पुण्यातले जे मराठी बोलणारे शास्त्री लोक आहेत ते जे भाषा बोलतात ते शुद्ध प्रमाण मराठी आणि आम्ही अप्रमाण. ते असे भाषिक झगडे झालेले 80 वर्षाचा इतिहास आहे फक्त या भाषेला, जी आज आपण मराठी म्हणतो ना. मला हे म्हणायचं आहे की ती सुद्धा आता नाही आहे. म्हणजे शास्त्री मंडळींनी 1930 मध्ये जी मराठी महाराष्ट्रावर लागली तीही लोप पावली. मग आता कोणती मराठी आहे? आता मूळ शुद्ध ज्याला तुम्ही म्हणता ना अशी नाही आणि कधीच राहू शकत नाही. आणि मराठी भाषा कधीच म्हणजे कोणतीच भाषा, इंग्रजी असो, मराठी असो, गुजराती असो, दुनियाभरच्या जेवढ्या भाषा तुम्हाला माहित आहे तेवढ्या, कोणतीच भाषा निखळ शुद्ध नसते, असूच शकत नाही. माणसाच मुळामध्ये संमिश्र वंशातून आलेले असतात. मग भाषेच्या शुद्धीचे दुराग्रह करण्याची काय गरज आहे? आणि त्याची चिंता तुम्ही का करता? तुमच्या हातातच काही नाही, तुमच्या हातात फक्त बोलणं, बाकी काही करणं नाही. बोला, चांगलं तुम्हीच बोला. लोकांना जसं बोलायचं आहे तसं बोलू द्या. समजा ते चुकत असतील, तुम्हाला वाटत असेल की हा याचा शब्द बरोबर नाही, हा गावंढळ वाटतो, त्याला सांगा बेटा हा तुझा बरोबर असेल, शुद्ध म्हणजे गावंढळ असेल, चांगला शब्द आहे, पण असं बोलायचं. बोला, त्यांना ऐकलं तर ठीक आहे, नाही तर त्याचा शब्दच प्रमाण. मग आता आपण विदर्भामध्ये वऱ्हाडी बोली वापरतो ना, आता साहित्यामध्ये ती मान्य झाली, प्रमाण भाषा झाली. म्हणजे विदर्भातली मराठी जी आहे ती प्रमाण मराठीच आहे. त्याला अप्रमाण मराठी कसं म्हणणार तुम्ही? अशुद्ध कशी म्हणणार? किंवा वऱ्हाडी कसं म्हणणार तुम्ही त्याला? भाषेमध्ये शुद्ध अशुद्ध हे भेद मिटले. आणि भाषा शास्त्रज्ञांचे विधान मी तुम्हाला सांगतो की कोणतीच भाषा अशुद्ध नाही आहे, कोणतीच भाषा गावंढळ नाही आहे. साऱ्या भाषा निर्मळ झऱ्यासारख्या शुद्ध आहे, औदुंबरासारख्या शुद्ध आहे. तुम्ही औदुंबर कवितेचं मी काय वर्णन करू, वेळ नाही आहे जास्त बोलायला. साऱ्या भाषा शुद्ध आहे, साऱ्या भाषा निर्मळ झऱ्यासारख्या वाहत असतात. त्याच्यामध्ये अशुद्ध काहीच राहत नाही. जे राहतं ते प्रवाहामध्ये टिकत नाही. अशुद्ध काहीही टिकत नसतं, फक्त शुद्ध टिकत असतं. आणि त्याच्यामध्ये जर भाषेचं संमिश्र स्वरूप आलं तर त्याच्यामध्ये जेवढं तुम्हाला करता येते तेवढं करा, त्याचीच गरज आहे. त्याची चिंता नका करू. आणि जर ते रूढ झालं तर त्याला तुम्ही काही करू शकत नाही, कारण ते समाजानं स्वीकारलं. म्हणून भाषेच्या शुद्धाशुद्धतेचे वाद निकालात निघालेले आहेत. आता ते जुने झालेले आहे. आता जर तुम्ही म्हटलं की प्रमाण मराठी हा शब्दच मुळात अशुद्ध आहे, प्रमाण मराठी हा अशुद्ध शब्द आहे. आता मराठी हा शुद्ध शब्द आहे. मग मराठी कोणती? तर साऱ्या महाराष्ट्रात बोलली जाणारी. आणि बोली कोणती? तर जी मराठी आहे. आणि भाषा कोणती? तर जी बोली आहे. काही राहिलेलं नाही आहे. साऱ्या महाराष्ट्रातले लोक जे बोलतात ते शुद्ध मराठीतच बोलतात. आदिवासी सुद्धा आता मराठीत बोलायला लागलेले आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांचे आदिवासी शब्द येतात. कोरकूरमध्ये तुम्ही कोरकू ढाण्यांवर तुम्ही जा, अर्ध मराठीत बोलतात, अर्ध हिंदीमध्ये बोलतात. पण तुमचं काम करतात, तुम्ही जे बोलतात ते त्यांना समजते, ते जे बोलतात थोडंफार तुम्हाला समजते. संपर्क पूर्ण झाला, भाषेचं काम पूर्ण झालं. मग ती भाषा कोणती? ती भाषाच, त्याला काही नाव नाही. आणि म्हणून आपण जे बोलतो
त्यानं जर संपर्क पूर्ण होत असेल तर ती भाषा, आणि मग तुम्ही त्याला नाव द्या की मी मराठीतून बोलतो, मी इंग्रजीतून बोलतो, मी हिंदूतून बोलतो, मी आदिवासी भाषेतून बोलतो. भाषेला नाव तुम्ही द्या. भाषा नाही, भाषेची मागणीच नाही आहे की तुम्ही मला मराठी म्हणा, असं आहे. म्हणून भाषेच्या खोलामध्ये जर तुम्ही शिरले तर तुम्हाला असं हवेवर तरंगल्यासारखं वाटेल, आणि जेवढे तुमचे गैरसमज आणि चिंता आहेत ना तुमच्या, त्या साऱ्या दूर होतील. त्या जर माझ्या भाषणाच्या निमित्तानं, या निमित्तानं जर थोड्याफार दूर झाल्या असतील तर आनंदच आहे. अन्यथा तुम्ही थोडं वाचन करा. भाषेवर जे काही म्हणजे नवे संशोधन झालेली आहे, आता माझ्या तोंडात रिसर्च हा शब्द आला होता, समजा तो आला, तो मराठीच आहे, मराठीच आहे तो. इंग्रजीतून माझ्या तोंडात आला म्हणजे इंग्रजी माणसाचा शब्द मराठी माणसाच्या तोंडात आला, मग तो मराठी, कारण मराठी माणसानं तो बोलला. मी जर एखादा गुजराती शब्द बोलत असेल तर तो मराठी आहे. मी जर उर्दू मध्ये तुमच्याशी बोलत असेल, 2-4 शब्द उर्दूतले वापरत असेल तर ते मराठीच आहे. काबा, मस्जिद, अल्लाह, ईश्वर, मी मराठीतूनच बोलून राहिलो तुमच्याशी, मी कुठं उर्दूतून बोलून राहिलो. म्हणून भाषेच्या चिंतनामध्ये अशा पद्धतीनं जा तरच आपली भाषा टिकेल. कोणती मी नाही सांगत, आपली भाषा टिकेल आणि मराठी टिकेल, कारण आपण मराठी, आपण जे बोलू ते मराठी. म्हणून आपली भाषा टिकेल आणि मराठी टिकेल. म्हणून मराठीची चिंता करू नका, ती चिंता तुमच्या मुलाबाळांना करू द्या आणि ते करतील. म्हणून दैठणकरांनी सांगितलं की जे बडिंग आहे, वाचक निर्माण झाले पाहिजे. कारण ग्रंथाचा उद्देश काय, ग्रंथ वाचले पाहिजेत. कोण वाचले पाहिजे, वाचकांनी. मग आता वाचक कमी झालेला आहे, जो वाचक आहे तो दुसऱ्याच कामात गुंतलेला आहे, त्याला त्याचे कामं करू द्या. नवा जो वाचक आहे तो तयार करा. शिक्षकांची जबाबदारी आहे. आता आमचे बिचारे शिक्षकच वाचत नाहीत मुळात, त्याला आता काही इलाज नाही. आपण त्यांना सांगू शकतो की शिक्षकांनो, तुमचा धर्म आहे, वाचलं पाहिजे. फक्त अभ्यासाचे पुस्तकं वाचून विद्यार्थ्यांना शिकवायचं, पण त्या व्यतिरिक्त बाकीही जीवनाचं ज्ञान जे आहे ते ग्रंथालयाच्या कपाटात आहे. दैठणकर साहेबांनी आणखी एक मुद्दा मला सांगितला होता, त्यांचेच मुद्दे मी घेऊन राहिलो. कारण त्यांना त्या ग्रंथोत्सवाचं जे उद्घाटन आहे ते नीट करून घ्यायचं होतं माझ्या हातून, आणि म्हणून त्यांनी मला सकाळी 3-4 गोष्टी सांगून दिल्या की सर अशा अशा गोष्टी आहेत, या तुम्ही सांगा. म्हटलं काही हरकत नाही, माझ्या पद्धतीनं सांगतो. एक गोष्ट त्यांनी सांगितली की पुस्तक आपण विकतच नाहीये, कारण आपण त्याच वस्तू विकत घेतो ज्या आपल्याला रोजच्या गरजेसाठी असतात, आपल्या कुटुंबाच्या गरजेसाठी असतात, पाहिजे. आपण पुस्तक नाही विकत. पुस्तक विकत घेण्याची सवयच नाही आहे. तुम्हाला सांगतो, लेखक सुद्धा पुस्तकं विकत घेतच नाही. मी लेखक आहे, माझ्या घरी म्हणजे मी खूप नाही विकत घेत, थोडेफार घेतो. आता मी उद्घाटन पुस्तक विकत घेऊन केलेलं आहे. मी तुम्हाला सांगतो, मी दत्ता भोसलेंचं पुस्तक मला चांगलं वाटलं. आता माझ्या पायाच्यानं मी जास्त फिरू नाही शकत, पण दत्ता भोसलेंचं गाडगे बाबांवरचं पुस्तक मला पाहिजे होतं. ते माझे फार चांगले मित्र आहे, वारंवार मला विचारतात, वाचलं का. म्हटलं वाचतो. आता ते विकत घेतलं, नगदी पैसे दिले, बिल घेतलं, कमिशन कापून घेतलं. तर उद्घाटक म्हणून मी आलो, पुस्तक मला आवडलं, मी विकत घेतलं. मीही फार घेत नाही, म्हणजे मी पुस्तकं विकत घेतो आणि तुम्ही घेत नाही हा माझा आरोप नाही आहे. आपणच पुस्तकं विकत घेत नाही असा माझा आरोप आहे. म्हणजे मी आलो ते सर्व आहे. आणि मी तर तुम्हाला सांगितलं, मोठे मोठे लेखक पुस्तकं विकत घेतच नाही. माझा अनुभव, माझ्या घरी अनेक लोक येतात, सर समग्र तुकाराम दर्शन मी नेऊ का, आणि पुस्तक नेल्यानंतर आणून देत नाही, हा माझा अनुभव. मग मी त्याला म्हणतो की बाबा पुस्तक पाहिजे, विकत पाहिजे का.
हो. तर ते ठीक आहे, 850 रुपयाचा आहे, मला ते 600 रुपयाचं मिळालं, तू 600 रुपये नंतर देऊन दे. तो घेऊन जातो. नंतर ते पैसे येत नाही आणि पुस्तक आणून देण्याचा तर प्रश्नच नाही, कारण ते विकत घेतलेलं आहे. पण ते फुकट विकत घेतलेलं आहे. तुम्हाला सांगतो, अनेक लोकांनी मला अजून त्या पुस्तकाचे पैसेच दिले नाही. आपले इथे बसलेले आहे. संजूनं सुद्धा अजून मला जवळपास 2008 मध्ये मी त्याला ते पुस्तक दिलं होतं आणि त्यावेळी ते पुस्तक मी त्याला 600 रुपयात दिलं. असे मी अनेक लेखकांना, माझ्या मित्रांना पुस्तकं दिले बरं. पण मला तुमच्या समोर सांगायला काही हरकत नाही, कारण वास्तव सांगितलं पाहिजे ना लेखकांना. म्हणून हे वास्तव आहे की मला अजून सुद्धा अनेक लेखकांनी पुस्तकाचे 600 रुपये, 850चं पुस्तक 250 रुपये कमी मध्ये मी दिलं. समग्र तुकाराम दर्शन 15-20 वर्ष मेहनत घेतली मी या पुस्तकासाठी. 666 पानाचं अत्यंत सुंदर दिमागदार पुस्तक. त्याला अनेक पुरस्कार मिळाले, समीक्षा झाली आणि महाग्रंथ म्हणून त्याचा गौरव होऊन राहिला. दम्मानी पुरस्कार मिळाला, त्याचा 12 पुरस्कार मिळाले. पुरस्कारातून ते पुस्तक जे विकले होते त्याचे पैसे ह्या लोकांनी मला दिले नाही. ते पुस्तक पुरस्कारातून मिळून गेले, हे बरं झालं. परंतु अनेक लोक फुकटच मागायला येतात. सर तुमच्याजवळ तर 5 कॉपी दिसून राहिले, एक घेऊन जातो, मग आणून देतो, आणून देतो. असे अनेक पुस्तकं जातात. मी हा गोरखधंदा बंद केला. काही PhD करण्यासाठी मुलं येतात, सर तुमचा जो सेट आहे तुम्हाला देऊन द्या, मी तो वाचतो, नोट्स काढतो, नंतर तुम्हाला परत देतो आणि 4-5 वर्ष PhDचं काम झाल्यानंतर तुमचा सेट परत. असे 10-15 पोरं माझ्यावर PhD करण्यासाठीच माझ्या घरी आले. म्हटलं बाबा ज्या या दुकानात जा, तिथं माझा पूर्ण सेट विकत मिळते, त्याची किंमत 2,500 रुपये. सांगा मला, म्हणजे 2,500 रुपयाचे पुस्तक जे, बरं तुम्हाला सांगतो, माझे पुस्तक मला फुकट नाही मिळाले. मला 10 कॉपी देतात प्रकाशक, त्या 10 कॉपी माझ्या मित्रांनाच जातात, 2-4, 5-10, 2-4 मी राखून ठेवतो. तर 10 पुस्तकं मिळतात. त्या 10 पुस्तकांमधून मी कोणाकोणाला वाटू. आणि मग उरलेले पुस्तकं जे आहे, लोक घरी येतात, गरज असते, कधी दुकानावर मिळत नाही, मग 25 पुस्तकं मी प्रकाशकाकडून मागून अलमारीत ठेवून देतो. तो अशी खपतील दिसते ती 25 पुस्तकांची, त्यातली 5-10 कमी झालेले असतात. आणि मग त्यांना वाटते की अरे बापरे 20 पुस्तकं दिसतात, पण ते मी विकत घेतलेले. आणि बाकी लोकांना 25% म्हणजे 10% मिळतात. पुस्तक विक्रेत्यांना प्रकाशक 25 ते 40% मध्ये देतात. मला 40% पुस्तकं विकत घ्यावे लागतात आणि ते पैसे माझ्याजवळून नगदी घेत नाही. हे बरं आहे, मानधनातून कापून घेतात, रॉयल्टीतून कापून घेतात. मला रॉयल्टी मिळतच नाही, पुस्तकच विकत आणतात आणि ते फुकट लोक घेऊन जातात. म्हणजे मला एवढी 15-15, 20-20 वर्ष मेहनत घेऊन त्या पुस्तकाचं मला काही मिळत नाही. मला त्याचं वाईट वाटत नाही, कारण मी हे सर्व काम समाजाचं प्रबोधन आपल्या हातून घडलं पाहिजे. लेखक हा समाजाच्या प्रबोधनासाठी लिहित असतो. आमच्या तुकोबांनी सांगितलं, न ये नेत्राजळ नाही अंतरी कळव, तो हे कावटीचे बोल तुका म्हणे जनरंजन हो. मनोरंजनासाठी बाप हो आम्ही लिहित नाही, आम्ही समाजाच्या जागरणासाठी लिहितो. त्याच्यामुळे त्या पुस्तकाचे पैसे मिळाले काय, नाही मिळाले का, रॉयल्टी मिळाली काय, नाही मिळाली का, विठ्ठलावर सोपून द्यायचं. आणि विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भाव, असं करत राहायचं. म्हणजे ही एक लेखकांची परंपरा. लेखकच घेत नाहीत पुस्तकं, हा मुद्दा होता. म्हणजे किती मोठा घटक, म्हणजे जे पुस्तक निर्माण करतात तेच पुस्तकं विकत घेत नाही आणि पैसे सुद्धा देत नाही पुस्तकं लिहिल्यानंतर. शिक्षक अजिबात घेत नाही. माझा अनुभव, मी शिक्षकच आहे आणि संस्थांमध्ये मी काम करतो, तर मला माहित आहे पुस्तकच लोक विकत घेत नाही, अजिबात घेत नाही. आमचे कवी मित्र बिचारे पुस्तकांच्या थप्प्या आपल्या शब्दांमध्ये टाकून
फुकट वाटत फिरतात. पैसे मिळण्याची त्यांना अपेक्षाच नसते, कारण आम्हाला जर लोक पैसे देत नाहीत तर नव्या कवींना कुठं देणार. मंगेश पाडगावकरांच्या 1000 कविता संग्रहांना विकण्यासाठी 15 वर्ष लागतात महाराष्ट्रात. मग म्हणजे दैठणकर साहेब पुस्तक विक्रीच्या बाबतीमध्ये म्हटलं होतं की पुस्तकं विकत घ्यायचं आवाहन करा. वास्तव मी सांगून राहिलो तो ते याच्यासाठी की लोकांनी पुस्तकं विकत घ्यावे. यासाठी पुस्तकं समग्र तुकाराम दर्शन 600-700 रुपयामध्ये जर तुम्हाला मिळत असेल, 250 रुपयामध्ये ते कमी मिळते. पण किती मोठी सूट झाली. 800चं पुस्तक 600 घेतलं पाहिजे. आणि 15 वर्ष 20 वर्षाच्या लेखकांना आयुष्यभर चिंतन केलं आणि ते त्या पुस्तकात मांडलं. नेमाळेंनी म्हटलं की एक तुझं पुस्तक वाचलं की कोणतेच 100-125 पुस्तकं तुकारामावर जे झालेली आहे ते त्यातलं एकही वाचायची गरज नाही. कारण मी 100-125 पुस्तकं वाचून त्याच्यामध्ये माझी वेगळी मांडणी केली आणि सारे वाद निकालात काढून टाकले. शुद्ध समग्र तुकाराम दर्शन त्या ग्रंथामध्ये झालं. मग एक लेखक आपलं आयुष्य पुस्तकांसाठी देतो आणि ते जर तुम्हाला सहज 50-50 हजार रुपये आमचे शिक्षक मित्र पगार घेतात, सिनियर कॉलेजचे लोक 1-1 लाख रुपये पगार घेतात, पण 600 रुपयाचं पुस्तक विकत घेऊ नाही शकत. 600चं जाऊ द्या, 100 रुपये. आमचे कवी मित्र 50 रुपये, काहीच नाही. म्हणजे पुस्तकं विकत घेण्याची म्हणजे मराठी भाषेची चिंता आम्हाला, पण मराठी पुस्तकं विकत घेण्याची चिंता आम्हाला केव्हा राहील. आम्हाला पुस्तकं भेटच पाहिजे. शिक्षकांनाही पाहिजेत, लेखकांनाही पाहिजेत आणि सर्वांनाच पाहिजे. विकत नाही. म्हणजे मराठी पुस्तकं हे विकत घ्यायचेच नसतात. ही मराठी संस्कृती आहे. आता हे वास्तव मी तुम्हाला सांगून राहिलो. मी 50 वर्षापासून 40 वर्षापासून या क्षेत्रात काम करतो आणि 40 वर्षात मला हे लक्षात आलं. हे मी तुम्हाला या 10-15-20 मिनिटात सांगितलं. थोडं वाढलं असेल माझं भाषण. मी यांना सांगितलं की मी 10-15 मिनिटच बोलणार आहे. पण आता कसं असते, आतलं जेव्हा तुका म्हणे मूळचाची झरा जो आहे तो आतून येतो आणि आतून आलेला झरा जो आहे तो आवरताच येत नाही. तो तुकोबांनाच आवरता आला नाही. अरे मी तर फार म्हणजे छोटा माणूस आहे, मी कुठून आवरू. म्हणून तुम्ही माझ्या म्हणजे दैठणकर साहेब एकदम हृदयावर बोट ठेवलं या शेवटच्या मुद्द्यात की पुस्तक विकत घेण्याचं आवाहन, कारण ते फार गरजेचं आहे. आम्ही वस्तू घेतो, पुस्तक घेतो. आम्ही वस्तू घेताना दुकानदार आमच्याकडून किती पैसे जास्त घेतो याचं भान आम्हाला नसतं किंवा याचं ज्ञान आम्हाला नसतं. जागो ग्राहक जागो हे रोज आम्ही पाहतो, पण आम्ही जागो ग्राहक नाहीत. आम्ही पैसे मोजणारे ग्राहक आहोत. कारण आम्हाला 6व्या वेतन आयोगाचे पैसे मिळालेले आहेत, एरियर्स मिळालेले आहेत आणि लोकांचे डोळे फाटले आणि यांचे डोळे झिजले. कारण त्या पैशाची किंमत इतकी कमी झाली मिळाल्यानंतर की त्यात काही फार नाही. म्हणजे 5000 रुपये पगार होता तेव्हा परवडत होतं. 50,000 पगार झाला, वांदे निर्माण होतात. आता ते बिचारे वांदेच सोडवण्याच्या चिंतेत असतात. म्हणून पैसे आपल्या खिशातून किती चालले त्याचा विचारच नसतो. मुलांना सांगितलेलं हे पाहिजे आणि ते तुम्हाला आणूनच द्यावं लागेल. मग ते 500चं जे आहे प्रिंट असते त्याच्यावर 800 रुपये. दुकानदार कधी ते तुम्हाला 600 मध्ये देतो, 700 मध्ये देतो. तो तुम्हाला सांगतो 800 ची प्रिंट आहे, 100 रुपये डिस्काउंट दिला. तुम्हाला वाटतं बापरे 800 ची वस्तू 700 मध्येच मिळाली. ती मुळात त्यांना 500 मध्ये द्यायची असते तुम्हाला. आणि नंतर तुम्हाला असं समजतं की समोरच्या बाजूच्या त्या माणसानं ती वस्तू 500 मध्येच आणली आणि कोणी दिल्लीवरून आला त्यानं ती 300तच आणलेली असते 800 ची वस्तू.
त्याचं फक्त तुम्हाला हळहळ वाटते, दुःख वाटते, नंतर तुम्ही त्या दुकानात जाणार नाही किंवा 10 ठिकाणी भाव पाहणार आणि नंतर वस्तू घेणार. पुस्तकाच्या बाबतीत तर काहीच नाही. म्हणजे वस्तू विकत घेता येते आम्हाला, पुस्तकं घेता येत नाही. म्हणून माझं आव्हान आहे की तुम्ही जबाबदार पालक आहात, तुम्ही समाजाचे जबाबदार नागरिक आहात, तुम्ही मराठी भाषेची चिंता करणारे, मराठी भाषेचे प्रेमी आहात, तुम्ही शिक्षक आहात, तुम्ही पगारदार आहात. नसाल कोणत्या ना कोणत्या मार्गाने, शेतीच्या याच्या त्याच्या मार्गाने तुम्हाला काहीतरी मिळतच असेल, तर किमान वर्षभराच्या उत्पन्नातून 1% फक्त 1% जे तुमचं वार्षिक उत्पन्न आहे त्याच्या फक्त 1% काहीच नाही आहे. 99% पैसे तुम्ही पगाराचे उत्पन्नाचे घरात खर्च करा. 1% उत्पन्न तर ज्ञानावर खर्च करा, पुस्तकं विकत घेण्यावर खर्च करा. कारण पुस्तकं विकत घेण्याची संस्कृती तुम्हाला निर्माण करायची आहे, जी मराठीमध्ये नाही आहे. त्याची गरज. आणि या ग्रंथोत्सवाच्या निमित्तानं तुम्ही हा संदेश समाजामध्ये नेणार, समाजाला सांगणार की उद्घाटकानं पुस्तकं विकत घेण्याचं अत्यंत कडकडीनं आवाहन केलेलं. वाटल्यास उद्घाटकाचेच पुस्तकं विकत घेण्यापासून सुरुवात करा. म्हणजे कसं आहे, मी एवढ्या थंडीमध्ये इथे आलो, तुमच्याशी बोलून राहिलो, तुम्ही एवढ्या थंडीमध्ये माझं ऐकून आहे. आता जर तुम्हाला असं वाटत असेल की सरनं 4 गोष्टी सांगितल्या चांगल्या, त्या मी समाजापर्यंत नेतो, पण एक गोष्ट जी मी तुम्हाला सांगितली की 1% पैसे खर्च करा, तर माझ्यापासून सुरुवात करा. म्हणजे माझे पुस्तकं खपतील आणि त्याच्या नव्या आवृत्त्या येतील आणि तुमच्या मुलांना ते सांगायला होईल की माझ्या घरी माझ्या आईनं बाबानं सरचं एक पुस्तक घेतलेलं आहे, ती पहिली आवृत्ती आहे, आता 10वी प्रकाशित झालेली आहे, ती तुम्ही घ्या किंवा मी घेऊन येतो, माझ्या पोराला देतो आणि तो सांगेल की आता तू 20वी आवृत्ती विकत. म्हणून तुम्ही माझं म्हणजे हा गमतीचा भाग झाला, पण मराठी भाषेची चिंता जर तुम्हाला असेल तर तुम्ही पुस्तकं विकत घ्या आणि चिंतामुक्त व्हा आणि लेखकांना आणि मराठी भाषेला चिंतामुक्त करा. संपलं. नमस्कार.